इंधन दरवाढी विरोधात साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जन आक्रोश मोर्चा काढला। इंधन दरवाढ, शेतमालाला हमीभाव न मिळणं तसंच पीक विमा आणि नुकसान भरपाई या संदर्भात अन्याय आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून हा मोर्चा काढण्यात आला। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघाला। बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन हा मोर्चा काढला गेला। या आंदोलनामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये वादावादी झाली, बाचाबाची सुद्धा झाली। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिले गेलं आणि इंधन दरवाढ मागे घ्या अशी विनंती केली गेली। आणि राज्यात आगामी येणाऱ्या संकटाच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जागृती व्हावी आणि त्याचबरोबर या सरकारच्या विरोधामध्ये सामान्य जनतेचा आवाज पोहोचावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि चव्हाण साहेबांच्या पवित्र भूमीमधून सातारा जिल्ह्यामधून हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाचा विषय एवढाच होता की महागाई प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेली आहे, सामान्य लोकांना त्याची झळ पोचते। त्याचबरोबर पेट्रोल डिझेलची भाववाढ ही प्रचंड प्रमाणात होते आहे। सरकार हळूहळू दरवाढ करण्याचा प्रयत्न करून जनतेला फसवत आहे।